नमस्कार मित्रांनो. आजचा आपला विषय आहे की गाडी कोणती घ्यावी आणि का घ्यावी या विषयावरती मी तुम्हाला थोडंसं सांगणार आहे. प्रथम तर तुम्हाला तुमची गरज काय आहे गाडीची, तुम्ही का गाडी घ्यावी हा तुम्ही स्वतःला पहिले प्रश्न विचारा की गाडी आपण का घ्यायची आहे. तर तुम्हाला खरंच त्याची गरज लागत असेल किंवा तुमचे काही तुमच्यात कामं असतील, फॅमिलीसाठी, तुम्हाला ट्रिपसाठी गाडी लागत असेल तर तुम्ही नक्की गाडी घ्या. आणि जर तुम्ही शौक म्हणून किंवा कॉम्पिटिशन म्हणून गाडी घेत असाल तर याचं तर थोडी स्किप करा तुम्ही. कारण गाडी घेणं, तिचं मेंटेनन्स करणं ही थोडी अवघड गोष्ट आहे. तर कुणाच्या भावनेच्या भरात किंवा कॉम्पिटिशनमध्ये गाडी घेणं हे आपल्यासाठी बरोबर नाही आहे. हां, जर तुम्हाला खरंच गरज लागत असेल की तुम्हाला हॉस्पिटलसाठी इमर्जन्सीमध्ये गावाकडे जाण्यासाठी तुम्हाला गाडी लागत असेल तर तुम्ही गाडी नक्की घ्या. तर कोणती घेणार याच्यावर पण आपण बोलूया. आज सध्या मार्केटमध्ये पेट्रोल डिझेलचे प्राइसेस वाढणार आहेत असं पंतप्रधानांनी कालच सांगितलेलं आहे. तर तुम्ही तुमचं नीड काय आहे, तुम्ही किती फिरणार आहात याच्यावरती तुम्ही डिसाईड करा की तुम्हाला गाडी कोणती घ्यायची आहे. जर तुमचा कमी यूज असेल गाडी, तुम्ही सॅटर्डे संडे किंवा विकेंड्स किंवा 1-2 दिवसासाठी वापरताय तर तुम्ही नक्की पेट्रोल गाडी घ्या. आणि तुमचा कारण त्याच्यामध्ये तुम्हाला मेंटेनन्स पण कमी भेटेल. तुम्ही गाडी कधीही काढू शकता, कधीही करू शकता, चालू शकता. तुम्हाला गाडी ओकेमध्ये भेटेल कधीही. फर्स्ट किकमध्ये तुमची गाडी, सेल्फमध्ये गाडी तुमची स्टार्ट होऊन जाईल. तर तुमचा युजेस जास्त असेल तर तुम्ही डिझेल किंवा CNG गाडी जाऊ शकता. CNG मध्ये तुम्ही जाऊ शकता, पण CNGचा प्रॉब्लेम हा आहे की आज कालपासून असं ऐकण्यात आलं की CNGचे प्राइसेस खूप वाढलेले आहेत. म्हणजे 1-2 रुपयाने तरी वाढलेले आहेत. आणि डिझेल तर तुम्ही 90 असेल, कारण माझ्याकडे डिझेल नाही, माझ्याकडे पेट्रोल गाडी आहे. तर मला डिझेलचा एक्झॅक्टली रेट माहिती नाही, पण अराऊंड 92 असेल. तर तुमचा जास्त यूज असेल तर तुम्ही डिझेल नक्की घ्या. दिवसातून तुम्ही आय थिंक 25-30 किलोमीटर जर फिरणार असाल तर तुमच्यासाठी डिझेल ही खूप चांगली आहे. किंवा आणि जर CNGमध्ये तुम्हाला CNGचे लाईन्स बघता तुम्ही पेट्रोल पंपावर लाईनच्या लाईन असतात, तर तुम्ही CNGकडे न जाता तुम्ही डिझेल गाडी घेऊ शकता. पण डिझेलच्या गाडीच्या प्राइसेस खूप महाग आहेत. पेट्रोलच्या गाडीपेक्षा आणि CNGच्या गाडीपेक्षा 1-2 लाखांनी महाग आहेत त्या गाड्या. आणि त्याच्यामध्ये आजकाल एक पोल्युशनसाठी काहीतरी नवीन DEF, काहीतरी DPF असं एक नवीन हे आलेलं आहे. तर ते पण एकदा चेक करून घ्या, कोणत्या गाडी DPF आणि DEF आहे हे पण तुम्ही एकदा चेक करून घ्या. ज्यावेळेस शोरूमला तुम्ही गाडी घ्यायला जाताल किंवा इन्क्वायरी करायला जातात तर हे पूर्ण डिटेल्स डिझेलच्या गाड्यांची, कारण BS6 गाड्या आलेल्या आहेत. BS6 गाड्यांच्या तुम्ही पूर्ण माहिती घेऊन मगच डिझेल गाडी परचेस करावी. आणि CNGचं जर तुमच्याकडे वेळ असेल, तुम्हाला लाईन्समध्ये तुम्ही थांबू शकता किंवा हे कॉम्प्रोमाइज तुम्ही करू शकता CNG, कारण CNGच्या गाडीला हे नाही आहे, मेंटेनन्स वगैरे काही नसतं. पण त्याच्यामध्ये एक प्रॉब्लेम आहे, तुम्ही CNG गाडी घेतली ना तुम्ही ती गाडी पेट्रोलवर घ्यायला विसरून जाता, पेट्रोल चालवायला विसरून जाता. तर तसं नाही चालणार, कारण CNG हा ड्राय असतो. तो याच्यामध्ये इंजिनमध्ये तो पोहोचतच नाही आहे. म्हणून CNG गाडी घेताना कधी पण तुम्हाला लोक सांगतात किंवा शोरूममध्ये सांगतात की तिला 10-15 किलोमीटर तरी तुम्ही आठवड्यातून एकदा किंवा 2 दिवसाला 3 दिवसाला एकदा पेट्रोलवरती चालवा. कारण ते सर्क्युलेशन ते आहे त्याचं, पेट्रोलमुळं ते नीट होतं. तर हे प्रॉब्लेम आहे. कारण CNG घेतला की माणूस काय करतं, सकाळी CNGवर ऑन करणार, मग पेट्रोलवरती ऑन करणार आणि सोडून देणार, पुन्हा दिवसभर ते काहीच नाही करणार. तर तसं न कर, कारण जर तुम्ही पेट्रोल चालवली तर त्या इंजिनची लाईफ वाढते.
कारण ते ॲक्च्युअलमध्ये आहेच पेट्रोल गाडी, फक्त त्याला CNG केलेलं आहे आपण. तर CNGची गाडी आणि पेट्रोल गाडी यामध्ये खूप फरक आहे. तुम्ही CNG घेतली की CNGमध्येच चालवतात, पण तिला पेट्रोल पण चालवावं लागेल तुम्हाला. त्यावेळेस तुमच्या गाडीची लाईफ ही नीट राहील. आणि डिझेलचं तर तुम्हाला सांगितलेलं आहे, डिझेल तुम्ही घ्या, पण सगळी इन्क्वायरी करून BS6 मॉडेल किती कसं आहे, त्याचं काय आहे, त्याचे प्राइजेस पण तुम्हाला वाढणार. तर हा माझा फर्स्ट व्हिडिओ आहे आणि मला जेवढी माहिती मी तुम्हाला शेअर केलेली आहे. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जी माहिती असेल डिझेल, माझ्याकडे डिझेलची माहिती तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता की असं असं आहे प्रॉब्लेम, किंवा चांगली आहे गाडी, किंवा CNG चांगली गाडी आहे, हे तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगू शकता. तर आता दुसरा विषय असेल आपलं की तुम्ही गाडी कोणती घ्यावी, यूज घ्यावी की न्यू घ्यावी, या विषयावर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बोलूया. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल, तुम्हाला ही माहिती थोडीशी आवडली असेल, तर नक्की शेअर करा, फॉलो करा. धन्यवाद.